देशांतर्गत क्रिकेटमधल्या मर्यादित षटकांच्या विजय हजारे करंडकाला आजपासून सुरुवात झाली आहे। या स्पर्धेचा पहिलाच दिवस गाजवला तो बिहारचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीनं। वैभवनं अरुणाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यामध्ये अवघ्या 36 चेंडूमध्ये शतक झळकवून नवा विक्रम रचलाय। लिस्टी क्रिकेटमध्ये जलद शतक झळकावणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरलाय। त्याने 84 चेंडूमध्ये 190 धावांची खेळी केली। वैभवच्या या खेळीमध्ये 16 चौकार आणि तब्बल 15 षटकारांचा समावेश होता। वैभव सूर्यवंशीच्या वादळी खेळीच्या जोरावर बिहारनं विजय हजारे करंडकामध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम प्रस्थापित केलाय। वैभवसह बिहारचा कर्णधार साकिबुल गनी आणि आयुष लोहारुका यांनीही शतकं झळकावली। त्यामुळे अरुणाचल विरुद्ध खेळताना बिहारनं 50 षटकामध्ये 6 बाद 574 असा धावांचा डोंगर उभारलाय। लिस्टे क्रिकेटमधली आजवरची इतिहासातली सर्वाधिक मोठी धावसंख्या ठरली आहे। या कामगिरीसह बिहारनं तामिळनाडूचा विक्रम मोडीत काढलाय। 3 वर्षापूर्वी तामिळनाडूने अरुणाचल प्रदेश विरुद्धच 510 फटकावलेल्या होत्या। बिहारच्या वैभव सूर्यवंशी पाठोपाठ झारखंडच्या ईशान किशनचाही शतकी झंझावात पाहायला मिळाला। ईशाननं कर्नाटकाविरुद्ध खेळताना अवघ्या 33 चेंडूमध्ये शतक झळकावलं। या विक्रमी खेळीसह ईशान लिस्ट ए क्रिकेटमध्ये वेगवान शतक झळकावणारा भारतीय फलंदाज ठरलाय। ईशानने 7 चौकार आणि तब्बल 14 षटकारांच्या मदतीनं 125 धावांची खेळी केली। त्याच्या या खेळीच्या जोरावरती झारखंडनं 50 षटकामध्ये 412 धावांचा पल्ला गाठला। टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मानंही विजय हजारे करंडकामध्ये मुंबईकडनं खेळताना शतकी खेळी केली आहे। सिक्कीम विरुद्ध रोहितनं 94 चेंडूमध्ये 18 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 155 धावा फटकावल्या। या सामन्यामध्ये सिक्कीमनं मुंबईसमोर विजयासाठी 237 धावांचं आव्हान ठेवलं होतं। रोहितच्या शतकाच्या जोरावरती मुंबईनं 31व्या षटकातच विजय साजरा केला। महत्त्वाचं म्हणजे तब्बल 7 वर्षांनंतर रोहित विजय हजारे करंडकात खेळताना दिसला। याआधी 2018 सालच्या मोसमात रोहितनं शेवटचा सामना खेळला होता। विजय हजारे करंडकाच्या पहिल्या फेरीतील मुंबई विरुद्ध सिक्कीम सामना जयपूरमध्ये पार पडला। या सामन्यामध्ये रोहित शर्माला खेळताना पाहण्याची जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवरती तब्बल 12,000 प्रेक्षकांनी हजेरी लावली होती। रोहितनेही शतकी खेळ करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं। रोहितसह टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीनेही विजय हजारे करंडकामध्ये तब्बल 15 वर्षांनी पुनरागमन केलंय। बंगळुरूमध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यात विराटनेही शतक झळकावलं। दिल्लीकडून खेळणाऱ्या विराटनं आंध्र प्रदेशच्या विरोधात सामन्यामध्ये 101 चेंडूमध्ये 131 धावांची खेळी केली आहे। त्याच्या या खेळीमध्ये 14 चौकार आणि 3 षटकारांचा साज होता। विराटच्या खेळीमुळे दिल्लीने हा सामना 4 विकेट्सनी आरामात जिंकला। विराट याआधी 2010च्या मोसमात विजय हजारे करंडकात शेवटचा खेळला होता। आता राजकीय अपडेट्स। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी काँग्रेसवरती हल्लाबोल केलाय। काँग्रेसमुळे हिंदू मुस्लिम समस्या निर्माण झाली असं गडकरी म्हणाले। काँग्रेसची धर्मनिरपेक्षतेची व्याख्या चुकीची असल्याचं ते म्हणाले। धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्मसमभाव, धर्मनिरपेक्षता म्हणजे कोणाचंही लांबूल चालन नाही असं गडकरी म्हणाले। सेक्युलर शब्द का अर्थ क्या है? देखिए, सेक्युलर का शब्द का अर्थ धर्मनिरपेक्षता नहीं है। सेक्युलर शब्द का अर्थ है सर्वधर्म समभाव, जस्टिस विथ ऑल एंड अपीजमेंट ऑफ नन। पर अर्थ ही प्रचलित हो गया कि एक धर्म के लोगों को विशेष रूप से उसकी चिंता करना वोट बैंक पॉलिटिक्स के लिए, और उसको धीरे धीरे एक प्रकार से सेक्युलरवाद का अर्थ दिया गया। हमारे देश में सबके लिए एक कानून होना चाहिए। कोई भी व्यक्ति उसकी जात, पंथ, धर्म, भाषा, सेक्स से बड़ा नहीं होता, उसके गुणों से बड़ा होता है। इस बात पर हमारा विश्वास है। कल्याणमध्ये महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा जनसंवाद मेळावा पार पडला। या मेळाव्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजब विधान केलंय। तुम्ही आम्ही श्वास घेतोय ते मोदींमुळेच असं ते म्हणाले। कोरोना काळामध्ये मोदींनी मोफत लस दिली म्हणून आपण श्वास घेतोय असं रवींद्र चव्हाण म्हणाले। तसंच कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये पारदर्शक कारभार करायचा आहे असंही चव्हाणांनी सांगितलं। प्रत्येक हा भारतातील असणारा प्रत्येक नागरिक आणि विविध देशातील असणारे असंख्य असे नागरिक, या सर्वांना मोफत लस ही कोणी उपलब्ध करून दिली? तर ती नरेंद्र मोदींच्या सरकारने उपलब्ध करून दिली। तुम्ही आणि आम्ही सर्वजण आज जो श्वास घेतोय तो निव्वळ आणि निव्वळ नरेंद्र मोदीजींच्या सरकारमुळे घेतोय, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सुद्धा आपल्याला पारदर्शकपणे कारभार येणाऱ्या काळामध्ये
करून घेण्यासाठी आपल्याला 15 तारखेची निवडणूक ही अत्यंत महत्वाची आहे. बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटताना पाहायला मिळत आहेत. याच अत्याचाराच्या निषेधार्थ धुळे शहरातील महाराणा प्रताप चौकामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला विश्व हिंदू परिषदेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मोहम्मद युनूस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. सोने खरेदीसह डॉलरच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावरती झालेल्या रुपयाचं अवमूल्यन याचा थेट परिणाम सोन्याच्या दरवाढीत झालाय. गेल्या 3 दिवसांमध्ये सोन्याचे दर हे 5,000 रुपयांनी वाढून जीएसटीसह 1,41,000 तर चांदीचे दर 20,000 रुपयांनी वाढून 2,30,000 किलो मागे गेले. आगामी काळातही सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ होऊ शकते असा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केलाय. अकोल्यामध्ये लवकरच वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे. यासाठी स्कायनेक्स एरो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने भारतीय विमानपतन प्राधिकरणाशी सामंजस्य करार केलाय. या संदर्भात अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के राममोहन नायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला आता यश आलं असून वैमानिक प्रशिक्षण केंद्र अखेर मंजूर झाले. त्यामुळे खासदार अनुप धोत्रेंनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे आभार मानले. पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणीची पूजा करू पाहणाऱ्या भक्तांसाठी खुशखबर आहे. कारण नवीन वर्षामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या सर्व पूजांच्या ऑनलाईन बुकिंगला 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. महापूजा, पाद्यपूजा आणि इतर प्रकारच्या पूजेचं बुकिंग मिळवण्यासाठी देशभरातले भाविक प्रयत्न करत असतात. आणि आता नवीन वर्षामध्ये 1 जानेवारी ते 30 मार्च या कालावधीसाठी पूजांचं ऑनलाईन बुकिंग 26 डिसेंबरपासून सुरू होत आहे. याची अधिकृत माहिती मंदिर समितीकडून जाहीर करण्यात आली आहे. मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावरती भाविकांना बुकिंग करता येणार आहे. मुंबईतल्या बाबुलनाथ मंदिराच्या जमिनीच्या भाडेपट्ट्याला ₹1 दराने 30 वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतला होता. या निर्णयानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी बाबुलनाथ मंदिराची पाहणी केली. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार मिहिर कोटेचाही उपस्थित होते. गोंदियामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी 3 दिवसीय हनुमंत कथेचा महोत्सव संपन्न झाला. या कथेचं कथाकथन वृंदावन इथले आनंद मठाचे पीठाधीश सद्गुरू रुतेश्वर महाराज यांनी केलं होतं. या धार्मिक सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नाशिकच्या मनमाडमध्ये सध्या नाताळाची धूम पाहायला मिळतेय. मनमाडमध्ये ख्रिश्चन बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे शहरातल्या सर्व चर्चेसवरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील सर्वच चर्च उजळून निघाली आहेत. ख्रिश्चन बांधवांना आता ख्रिसमसचे वेध लागलेत आणि घरोघरी आकाशकंदील, जिंगल बेल्स लावून सजावट केली जात असल्याचं पाहायला मिळतंय. नाताळनिमित्त कोकणामध्येही पर्यटक दाखल व्हायला लागले आहेत. कोकणातील निसर्गाचा आनंद घेताना, समुद्राची गाज ऐकत, सुट्टी एन्जॉय करताना इथल्या खाण्याचा सुद्धा ते आस्वाद घेत आहेत. कोकणामध्ये आल्यानंतर मासे खाण्यासाठी मोठी गर्दी होतीये. त्यामुळे हॉटेलसह कोकणातील खानावळींमध्ये सुद्धा खूप गर्दी होताना दिसते. खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 24 नामवंत शास्त्रज्ञांना राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. तर रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे कुलगुरू अनिरुद्ध भालचंद्र पंडित यांना अभियांत्रिकी विज्ञान क्षेत्रातील विज्ञानश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. छत्तीसगडमधले प्रसिद्ध कवी, लघुकथाकार आणि कादंबरीकार विनोद कुमार शुक्ला यांनी 88व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. श्वसनाच्या गंभीर आजारामुळे मागील काही काळापासून एम्स रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते. महिन्याभरापूर्वीच त्यांना भारतातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तसंच ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते छत्तीसगडमधले पहिले साहित्यिक होते. नंदुरबारचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री, माजी खासदार सुरूपसिंग नाईक यांचं वयाच्या 88व्या वर्षी निधन झालंय. इंदिरा गांधी आणि गांधी परिवाराचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून नाईक यांची ओळख होती. खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना त्यांचं निधन झाल्याची माहिती आहे. हिंगोली इथून पकडण्यात आलेली 8 फुटी मगर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या इरई डॅमच्या पाण्यात मुक्त करण्यात आली आहे. ही मगर इसापूर धरण परिसरामध्ये उसाच्या एका शेतात सापडली होती. मानवी वस्तीजवळ मगर आल्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेत वन विभागाने तातडीने कारवाई केली आणि काल त्या मगरीला सुरक्षितरित्या पकडलं.
नाशिक जिल्ह्यातील देवळाली गावातील गणपती मंदिरात चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. देवळाली गावातील मंदिराचं दार तोडून चोरट्यानं मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर गणपती बाप्पांच्या डोक्यावरचे 1 किलो चांदीच्या मुकुटाची चोरी करत आरोपी फरार झाला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये संशयित आरोपी कैद झालाय आणि स्थानिक पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. दरवाजा तोडून या ठिकाणी जवळजवळ 1 किलो चांदीचा मुकुट आणि रोख रक्कम अशी घेऊन चोरटा या ठिकाणून फरार झालेला आहे. तरी आमची विनंती आहे पोलीस प्रशासनाला तर त्यांनी लवकरात लवकर शोध लावून, कारण की आज देवळाली गावात जवळजवळ गंड्या मारुती असेल, अजून 2 रिक्षा असेल, 1 गाडी असेल, अशा वाहनांची सुद्धा त्या चोरट्यांनी किंवा अज्ञात माणसांनी त्या ठिकाणी ते फोडलेलं आहे. त्याची सुद्धा चौकशी व्हा अशी मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो. लंडनमध्ये IPLचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी विजय मल्ल्यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त स्वतःच्या घरी पार्टी ठेवली होती. या पार्टीला दिग्गज लोकांची उपस्थिती होती. तसंच या पार्टीचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावरती चांगलेच व्हायरल झालेत. त्यातील एका व्हिडिओमध्ये देशाची कोट्यावधींची फसवणूक करून परदेशात पळून गेलेला विजय माल्या आणि ललित मोदी हे दोघेही एकत्र दिसतात. तसंच आम्ही भारतातले सर्वात मोठे पळपुटे असं निर्लज्जपणे हसत हसत त्या व्हिडिओमध्ये म्हणतायत. इस्रोने श्रीहरिकोटा इथल्या तळावरनं आज LVM-3 M6 या अग्निबाणाचं यशस्वी प्रक्षेपण केलंय. या मोहिमेद्वारे अमेरिकेच्या AST स्पेस मोबाईल या कंपनीचा ब्लू बर्ड ब्लॉक 2 हा दूरसंचार उपग्रह यशस्वीरित्या आकाशात सोडण्यात आलेला आहे. या उपग्रहामुळे देशातील आणि जगातील दुर्गम आणि नेटवर्क संचित भागांमध्ये इंटरनेटची सुविधा अधिक सुलभ होणार आहे. विशेष म्हणजे टॉवर आणि फायबरशिवाय थेट उपग्रहाच्या माध्यमातून मोबाईल कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार असून इंटरनेट आणि दूरसंचार क्षेत्रात ही एक नवी क्रांती असेल. दरम्यान या अग्निबाणाच्या यशस्वी उड्डाणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचं अभिनंदन केलंय. हरियाणातल्या कुरुक्षेत्रामध्ये एका हॉटेलमधील बंद खोलीत 5 जणांचे मृतदेह आढळून आले. काम करण्यासाठी कुरुक्षेत्रात गेलेले हे 5 मजूर एका बंद खोलीत झोपले होते. थंडीचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्यांनी शेकोटी पेटवली, मात्र रूममधली दारं खिडक्या बंद असल्यामुळे शेकोटीतून निघणारा धूर बाहेर पडू शकला नाही आणि त्यामुळे 5 कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. दरम्यान कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण जास्त झाल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक तपासामध्ये समोर आलं. अमेरिकन सैन्याचा पूर्व पॅसिफिक महासागरामध्ये पुन्हा एकदा बोटीवरती हल्ला करण्यात आलेला आहे. बोट ड्रग्ज वाहून नेत होती, त्यामुळे हल्ला करून ती नष्ट केल्याचा अमेरिकन सैन्याचा दावा आहे. हल्ल्यात बोटीवरच्या एकाचा मृत्यू झालाय. आसाममध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळलाय. कार्बी आंगलोंगमधील हिंसाचारामध्ये 2 मृत्यू तर 38 पोलिसांसह 45 जण जखमी झाले. घरं आणि दुकानं जाळली गेली आहेत. 2 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांकडून शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलंय. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना रोहित पवारांनी पिंपरीमध्ये पालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबद्दल सूचक वक्तव्य केलंय. पिंपरी चिंचवडमध्ये भाजप मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार करत आहे. 5-6 कंत्राटदार मिळून भ्रष्टाचार करत आहेत असा आरोप रोहित पवारांनी केलाय. तर यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आली तर भाजपला रोखू शकतो असं रोहित पवार म्हणाले. याबाबत 2 दिवसात निर्णय घेऊ असंही रोहित पवारांनी म्हटलंय. पिंपरी चिंचवड तिथं स्थानिक लेवलला भाजपचे जे सर्व नेते आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार तिथं करत आहेत. त्यांच्यामध्ये रिंग निर्माण केली जाते कॉन्ट्रॅक्टरमध्ये आणि मग तशी कामं 5-6 कॉन्ट्रॅक्टरमध्येच वाटून घेतली जातात. त्यामुळे तिथे असणारे जे सर्व लोक आहेत जे भाजप विरोधी आहेत, आता त्याच्यात दादांचा पक्षसुद्धा स्थानिक लेवलला तशीच तिथं परिस्थिती आहे. तो भाजपच्या विरोधात आहे. आम्ही तर भाजपच्या विरोधात आहोतच. शेवटी आता चर्चा आमची सुरू आहे आमच्या कार्यकर्त्यांबरोबर. त्यांचं म्हणणं हे समजून घेतलं जाईल आणि ते समजून घेतल्यानंतर आमच्या वरिष्ठांशी बोलून योग्य ती रणनीती पुढच्या 2 दिवसात आम्ही फायनल करू. राज्यातल्या महापालिका निवडणुकीमध्ये वंचित कुणासोबत जाणार हे चित्र 30 तारखेला स्पष्ट होणार आहे अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी ABP माझाला दिली आहे. वंचितची वेगवेगळ्या महापालिकेमध्ये भाजप वगळता शिंदे, अजित पवार, उद्धव ठाकरे, शरद पवारांची बोलणी सुरू असल्याची माहिती आहे. 2014 नंतर समाजवादी आणि डावे विचार असलेल्या पक्षांनी भाजपला पूरक राजकारण केल्याचा आरोप आंबेडकरांनी केलाय.
कोल्हापूर आणि नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला. सोबतच छत्रपती संभाजीनगर मनसे जिल्हा प्रमुख सुमित खांबेकर यांनी सुद्धा शिंदेसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला. हे कुटुंब शिवसेनेत आल्यामुळे नाशिकमध्ये मोठं बळ मिळालं अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली. गुंड मयूर शिंदेचा अखेर भाजपत प्रवेश झालाय. ठाणे कार्यालयामध्ये स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश पार पडलाय. मुंबई ठाण्यामध्ये मोक्कासह इतर गंभीर गुन्हे मयूर शिंदेवरती दाखल आहेत. दिल्लीतील नेत्याच्या विरोधामुळे आधी पक्षप्रवेश स्थगित केला होता. हत्या, खंडणी, पोलिसांना मारहाण असे गंभीर गुन्हे मयूर शिंदेवरती दाखल आहेत. भाजपचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आणि ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. नुकत्याच पार पडलेल्या नगरसेवक निवडणुकीचे सविस्तर निकाल आयोगाकडून जाहीर करण्यात आले. यात भाजपचे सर्वाधिक 2,431 नगरसेवक विजयी झाले. ही निवडणूक नगरसेवकांच्या 6,851 जागांसाठी झाली होती. शिंदेंच्या शिवसेनेचे 1,025 नगरसेवक विजयी झालेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 966 नगरसेवक विजयी झालेत. काँग्रेसचे 824 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 256 आणि ठाकरे सेनेचे 244 नगरसेवक विजयी झालेत आणि अपक्ष आणि इतर पक्षांचे 1,105 नगरसेवक जिंकले. महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकारण्याच्या प्रक्रियेला सुद्धा सुरुवात झालेली आहे. मुंबई महापालिकेसाठी पहिल्या 4,165 अर्जांची विक्री झाली आहे, पण एकही अर्ज दाखल झालेला नाहीये. प्रमुख पक्षांच्या युती आघाडी न ठरल्यामुळे अजून अर्ज दाखल झालेले नाहीयेत. 30 डिसेंबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. मुंबई महापालिकेसाठी 23 निवडणूक कार्यालय स्थापन करण्यात आली आहेत. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी विक्रमी 2,886 उमेदवारी अर्जांची विक्री झाली. पुण्यातील 15 क्षेत्रीय कार्यालयातनं विक्रमी अर्जांची विक्री झाली आहे. सगळ्या पक्षांच्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतलेले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक लढवण्यासाठी पहिल्याच दिवशी अर्ज खरेदी करण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी दिसली. तब्बल 875 इच्छुकांनी जवळपास 2,212 अर्ज खरेदी केली. शहरामध्ये 32 प्रभागांमधील 128 जागांसाठी निवडणूक होतीये. साधारण गेल्या 9 वर्षांनंतर निवडणुका होत आहेत आणि या दरम्यानच्या काळामध्ये किती भावी नगरसेवक महापालिकेच्या रांगेत उभे आहेत हे पहिल्या दिवसांच्या अर्ज विक्रीतनं स्पष्ट होत आहे. जालना महापालिकेतील भाजप सोडून इतर सर्व पक्ष शहर विकास आघाडी स्थापन करणार असल्याचे संकेत शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी दिले. शहराच्या विकासासाठी काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर एकत्रित निवडणूक लढवण्याची खोतकर यांची तयारी असल्याचं समजतंय. गेल्या 2 महिन्यांपासून भाजपकडे युतीसाठी विनवण्या करत असल्याचंही खोतकर म्हणाले. आम्ही गेले 2-2.5 महिने सारखं भारतीय जनता पक्षाला युतीच्या संदर्भामध्ये बोलणी करायला बोलवा अशा प्रकारच्या विनवण्या करतो, परंतु त्यांनी अजून फार गांभीर्याने ही निवडणूक घेतली नाही असं मला जाणवतं. युतीची शक्यता थोडीशी धुसर होत चालली असं मला जाणवतं. कारण ते काही रिस्पॉन्स द्यायला तयार नाहीत. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब या सर्वांचा आग्रह एक युती केली पाहिजे. सर्व जेव्हा सांगतात तेव्हा मला असं वाटतं की थोडंसं सिरियसली खालच्या लोकांनी घेतलं पाहिजे आणि वरिष्ठाचा जर आदेश पाळत नसेल तर मग मला असं वाटतं की निश्चितपणे वरिष्ठाच्या कानावरती मला घालावं लागेल. धाराशिवमध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना डिवचलं. नगरपालिकेतील विजयाच्या बॅनरमधून ओमराजे निंबाळकर यांना डिवचलंय. धाराशिव शहरामध्ये भाजपकडनं जोरदार बॅनरबाजी करण्यात आली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.